हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन। आज मी तुम्हाला काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुका आणि पिस्ता आणि खजूर यांचे लाडू कसे बनवतात ती रेसिपी दाखवते। मी आता हे काजू, बदाम, अक्रोड, काळे मनुका, पिस्ता आणि हे खजूर घेतले। आता हे सगळे बारीक करून घेते, त्यांचे तुकडे करून घेते। काळ्या मनुकांचे तुकडे नाही करायचे, पण बाकी सगळ्यांचे तुकडे करणार। आणि खजूर आहे ते सोलून त्याच्या बिया काढायच्या। हे बघा, हे असे काजू बदाम कट करून घ्यायचे, बारीक तुकडे करून 7 करोड तुकडे करते। लाडू बनवताना हे सगळे ड्रायफ्रूट त्यांचे तुकडे करून घ्यायचे। पिस्त्याचे पण तुकडे करून घ्यायचे, असे बारीक, जास्त बारीक नाही करायचे। लाडू खाताना त्याची टेस्ट लागली पाहिजे। खजूर आणलेत तर ते खजूर सोलून घ्यायची, त्याच्यामध्ये जी बी आहे ती बाहेर काढून टाकायची। हे बघा, हे अशा प्रकारे खजूर साफ करून सोलून घ्यायचं, त्यातली बिया काढायच्या। हे असे सगळ्यांचे बिया काढून घ्यायच्या खजुरांचे। थोडेसे ड्रायफ्रूट कट करून घेतले आणि थोडेसे ड्रायफ्रूट मिक्सरला लावून बारीक करून घेतले। मिक्सरला जास्त बारीक नाही, जाडसर असं बारीक वाटून घ्यायचं। ड्रायफ्रूट पावडर आणि हे दोन्ही एकत्र करून घेते। आता गॅस पेटवून कढई गरम करत ठेवले, तर याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकते। आता ह्या तुपात खजूर टाकते। हे खजूर टाकून चांगले हलवून घ्यायचे आणि ते खजूर चांगले विरघळले पाहिजे। याच्यामध्ये चांगले हलवून घ्यायचे, ते विरघळले पाहिजे चांगले खजूर। तूप कमी वाटते, अजून 1 चमचा तूप टाकते त्याच्यामध्ये। जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, बारीक गॅसवरच तूप करायचे ते। हे बघा, खजूर चांगल्या प्रकारे मिक्स झाले, चांगलं पातळ झालं, थोडं म्हणजे चिकटपणा आलाय त्याच्यामध्ये। आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालते। याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे केले होते पावडर, त्यांचे तुकडे वगैरे ते घालते कढईमध्ये आणि चांगले हलवून घ्यायचे। ते आता मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता असे सगळे एकत्र करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। ड्रायफ्रूट आता सगळे मिक्स करून घ्यायचे असे। गॅस आता बंद करून घेते। हे झालेलं आहे। आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्स करायचं पुन्हा। हे बघा, हे ड्रायफ्रूट आता हे सगळे मी ताटामध्ये काढून घेते आणि मिक्स करते हातानेच। आता हे बघा, गरम गरमच मिक्स करायचे, जास्त गरम हळूहळू घ्यायचं, नाही तर हात भाजेल। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करायचे चांगलं। आता चोळायचं ड्रायफ्रूटला सगळे खजूर। गरम आहे थोडं, गरम गरम असतानाच लाडू बनवून घ्यायचे। तर मी हे ड्रायफ्रूट घेतले, खजूर नरम झाले ना आता गरम केल्यामुळे तुपामध्ये, तर ते चिकट असतं खजूर। तर खजूर चिकट असल्यामुळे ते लाडू बनले जातात। हे बघा, आता लाडू बनवला। हे ड्रायफ्रूट चांगले असतात, पौष्टिक असतात, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, म्हातारी माणसं सर्वजण खाऊ शकतात। तर हा बघा, अशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे। आज गणेश जयंती म्हणून मी हे लाडू बनवायला घेतले। लाडू बनवताना हे थंड होतं, ते खजूर असतं ते कडक होतात, त्यामुळे ते पुन्हा गरम करायचं आणि घ्यायचं। म्हणजे काय होईल की ते खजूर जे कडक झाले ते पुन्हा नरम होतील आणि लाडू बनवायला सोपं जाईल। पुन्हा गरम करून घेतलं, त्यामुळे आता लाडू चांगले पटापट होतील। खजूर गोड असतात, खजूर गोड असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये साखर टाकायची काही गरज नाही। खजूर गोड असल्यामुळे ते लाडू गोड लागतात आणि टेस्टी असतात, पौष्टिक असतात हे लाडू।
आज गणेश जयंती म्हणून म्हटलं 11 लाडू बनवून नैवेद्य दाखवूया. तर मग लाडू बनवायला घेतले हे ड्रायफ्रूटचे. खूप टेस्टी आणि पौष्टिक लाडू. हे बघा, हे लाडू तयार झालेत. 14 लाडू बनलेत. तर हे मी आता गणपतीच्या पुढ्यात ठेवते. आज गणेश जयंती म्हणून गणपती बाप्पा मोरया. असे पौष्टिक लाडू तुम्ही करून बघा, मस्त होतात.